स्वयंपाक आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये मी मृणाल पाटील आपले खूप खूप स्वागत करते। आजच्या या भागामध्ये आपण चिकन मसाला ही चिकनची अत्यंत टेस्टी अशी रेसिपी बघणार आहोत। ही रेसिपी बघत असतानाच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायलाही विसरू नका, म्हणजे मी बनवत असलेल्या सर्व नवनवीन रेसिपीज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग बघूया चिकन मसाला बनवण्यासाठीचं साहित्य आणि कृती। मसाला चिकन बनवण्यासाठी आपण 1 किलो हे चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। याबरोबरच मी इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये 2 तमालपत्र, 1 स्टार एनिस, 1 दालचिनी, 8 मी इथे काळी मिरी घेतलेले आहेत, 2 मोठी वेलची, 2 हिरवी वेलची घेतलेली आहेत, 4 ते 5 मी इथे लवंग घेतलेले आहेत। हिरव्या मसाल्यामध्ये आपण 5 ते 6 पुदिन्याची पानं घेतलेली आहेत, एक मुठभर कोथिंबीर मी कापून घेतलेली आहे बारीक, आणि ह्या 3 हिरव्या मिरच्या आहेत ज्या मी अशा स्लिट करून घेतलेल्या आहेत। सुक्या मसाल्यांमध्ये 1 चमचा हळद, 4 चिमचे घरगुती लाल तिखट मसाला, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ घेतलेला आहे। याबरोबरच मी हे 2 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत बारीक, 1 वाटी दही घेतलेला आहे, 1 मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, आणि आपल्याला ह्याच्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल लागणार आहे। तर चला आता आपण याची कृती बघूया। इथे पॅन मध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। सर्वप्रथम आपण यामध्ये खडे मसाले टाकून घेऊया, तेजपत्ता, आणि हे उरलेले सर्व खडे मसाले मी यामध्ये घालते। मसाले थोडेसे तडतडले की आपण यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा घालूया, आणि हा कांदा आपल्याला ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा आता आपला हलकासा ब्राऊन झालेला आहे। यामध्ये आता आपण ही घेतलेली आलं लसूणची पेस्ट घालूया। ही पेस्ट आपल्याला साधारणतः 2 ते 3 मिनिटं तरी परतावी लागेल। आलं लसूणची पेस्ट आपली छानपैकी परतली गेली आहे, त्याचा छान असा वासही यायला लागला आहे। ह्यामध्ये आता आपण लाल तिखट आणि हळद घालणार आहोत, आणि हेही 1-2 मिनिटं आपण या तेलामध्ये परतणार आहोत। लाल तिखट तेलामध्ये परतलं की त्याला खूप छान असा रंग येतो। मसाला परतलेला आहे। यामध्ये आता मी हे चिकन घालणार आहे। हे 1 किलो चिकन आहे जे मी स्वच्छ आता धुवून घेतलेलं आहे। चिकन मध्ये मी आता चवीनुसार मीठ घालणार आहे, आणि हे मीठ घालून मी पुन्हा एकदा हे चिकन 1 ते 2 मिनिटं असंच परतून घेणार आहे। 2 ते 3 मिनिटं मी हे चिकन छान असं मीडियम फ्लेमवर परतून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण ह्या कापून घेतलेल्या मिरच्या आणि कोथिंबीर मी घालणार आहे। पुन्हा एकदा हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊ। चिकन असं छानपैकी मी परतून घेतलेलं आहे। आता यावर आपण झाकण ठेवूया, आणि हे चिकन आता मी 10 मिनिटं मंद गॅसवर असं शिजू देणार आहे। 10 मिनिटं हे चिकन आपण मंद गॅसवर ठेवलेलं आहे। ह्याला स्वतःच्या अंगचं असं पाणीही सुटलेलं आहे। यामध्ये आता हा आपण हे 1 कप जे दही घेतलेलं आहे हे घालणार आहोत। हे दही यामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। यामध्ये आता आपण ही पुदिन्याची 2-4 पानं कापलेली होती, ही मी घालणार आहे।
आणि याबरोबरच आपण जो 2 चमचे गरम मसाला यामध्ये घेतला आहे हाही वर घालून आपण ह्याला आता मिक्स करूया. यावर आता झाकण ठेवून आपण याला 10 मिनटं शिजू देऊयात. ह्यावर वरून आपण कोणतंही पाणी नाही घालणार आहोत. जे चिकनचं स्वतःच्या अंगचं पाणी सुटतं ते आणि दह्याच्या पाण्यामध्येच आता हे चिकन आपण शिजू देऊया. 10 मिनटं झालेली आहेत. आपण आता आपलं चिकन चेक करूया. वाव, हे चिकन आपलं छान असं शिजलेलंही आहे. आणि ह्याला गरम मसाल्याचा असा छान असा सुगंधही आलेला आहे. मी आता गॅस बंद करते आणि हे चिकन सर्विंग बाउलमध्ये काढून घेते.